नमस्कार. मी योगेश अशोक बोराडे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मंचर शहर. आज आपणास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती देत आहे. तर माहितीचं नवीनच आता झालेल्या बैठकीनुसार ती मुदत 15 जुलै पर्यंत इतकीच होती. आता ती वाढवून 2 महिने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता वय यांच्या अटींमध्ये पूर्वी 21 ते 60 वयवर्ष इतकी अट होती, तर आता नवीन अट ही 21 ते 65 वयापर्यंतच्या महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेच्या कागदपत्रांविषयी भरपूर संभ्रम होता. तर कागदपत्रांविषयी आता जर ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे यांना आता उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाहीये. तसेच या योजनेच्या ज्या पात्र महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट नाहीये अशा महिलांसाठी त्यांच्या 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला तसंच जन्माचा दाखला याही गोष्टींचा समावेश केलेला आहे. ही एक अट प्रामुख्याने लक्षात घेण्यात यावी. तसेच ज्या आपल्या घरातील एखादी अविवाहित महिला आहे याही महिलेचा यामध्ये समावेश केलेला आहे. तिलाही या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच परराज्यातील महिला असेल, तिचा जन्म परराज्यात झालेला असेल व आणि त्या महिलेने या राज्यातील पुरुषाशी विवाह केला असेल अशाही महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. आणि या त्या पुरुषाचा जन्माचा पुरावा हा इथला असायला हवा. तसेच उत्पन्नाची शिथिलता आता ज्यांच्याकडे 2.5 लाख रुपये आहे इतकी ठेवलेली आहे आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना अंगणवाडी का सेविका, परिचारिका यांच्याशी संपर्क साधून ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल. आणि अधिक याच्या माहितीसाठी भारतीय जनता पार्टी असेल, आंबेगाव तालुक्यातील भरपूर कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून यांची माहिती घेऊन आपण अर्ज भरू शकता. आणि कुठेही काही अडचण असल्यास सेतू सुविधा केंद्रात अतिरिक्त पैशाची मागणी करत असेल तर आपण याची माहिती भारतीय जनता पार्टीतील तालुका कार्यालयाशी संपर्क साधून आपण एक योग्य ते कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. काही ठिकाणी या योजनेत मुख्यमंत्री माझी बहीण योजनेअंतर्गत काही संभ्रमाचं वातावरण आहे, त्याबद्दल आपण काय बोलू शकतो? संभ्रमाचं वातावरणाचं काही नाहीये. याची माहितीची थोडी अभाव असल्यामुळे हे होत आहे आणि विरोधक याच्याविषयी भांडवल तयार करताय. तर ते करण्याचं कारण काही नाहीये. सरकारने तुमच्या याच्यासाठीच ही योजना केलेली आहे आणि याच्या कालावधी पण 31 ऑगस्ट पर्यंत केलेला नाही, 2 महिने इतका केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करण्याचे काही कारण नाहीये. तुमचा फॉर्म अवश्य भरला जाईल. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ दिला जाईल. तरी आपण गर्दी न करता सावकाश हा फॉर्म भरून आणि याचे डॉक्युमेंट ला जाऊन गर्दी करण्याचे काही कारण नाही. काही लोकांना हे फॉर्म भरता येत नाही, त्यांच्यामध्ये पण संभ्रमाचं वातावरण दिसत आहे. मग त्याबद्दल आपण काय बोलू? आता ज्यांना फॉर्म भरता येईल त्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाहीये. त्याच्यासाठी अंगणवाडी का सेविका यांना योग्य ते मार्गदर्शन करून याची माहिती देऊन फॉर्म ऑफलाईन भरण्याचे त्यांना सांगितले आहे. तुम्ही ते फॉर्म त्यांच्यापर्यंत फक्त आपली माहिती डॉक्युमेंट देऊन माहिती जमा करावी. योग्य पद्धतीने तुमचे फॉर्म भरले जातील. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्डच ऑनलाईन नाही आहे किंवा रेशन कार्ड काही उपलब्ध नाही आहे. मग त्यांच्यासाठी काही वेगळं आहे का? रेशन कार्डच्या विषयी माहिती दिलेली आहे. आपल्याकडे आहे ते रेशन कार्ड तिथे जमा करायचंय. काहींचं पूर्वीचं असेल त्याच्यात नाव असेल तर ते रेशन कार्ड चालेल किंवा त्याच्या दुसरेही डॉक्युमेंट आपल्याला चालते. फक्त रेशन कार्ड नसेल तरी तुमच्या वयाच्या पुराव्याचे बरेचसे हे आहेत ते दाखले जमा केले तरी चालेल. ओके, धन्यवाद.